दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना भाजप आमदार संजय केळकर यांनी मनमोहन सिंग हे माणूस म्हणून भावणारे पंतप्रधान असल्याचं सांगितले। ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारे अर्थतज्ञ होते। त्यांच्या निधनानं राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचंही केळकर यांनी सांगितलं। तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी आज भारताचं लक्ष संपूर्ण जगाकडे वेधलं असून ते खऱ्या अर्थानं विश्वगुरू आहेत, मात्र मनमोहन सिंग यांनी देखील आपल्या कार्यकाळात देशाच्या राजकारणाला चालना दिल्याचं त्यांनी सांगितलं। केळकर यांनी त्यांच्या शब्दातून मनमोहन सिंग यांचं कार्य, नेतृत्व गुण आणि देशाच्या विकासासाठी त्यांचं योगदान यांना उजाळा दिला। निधन झालेलं आहे, त्यांना कशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करत आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। मनमोहन सिंग यांचं अतिशय दुःखद निधन झालंय। मनमोहन सिंग हे देशातले प्रधानमंत्री तर होते, 10 वर्ष होते। एक सभ्य, संयमी, सुसंस्कृत अशी एक व्यक्ती या देशाला मनमोहन सिंगाच्या रूपाने मिळाली होती। अकॅडमिकली देखील ते फार मोठे अर्थतज्ञ होते, त्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणाला विविध योग्य दिशा देण्याचं काम देखील, त्याचा पाया रचण्याचं काम देखील मनमोहन सिंगांनी या देशामध्ये केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अर्थकारणाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर देश चालत राहील। त्यांच्यासारखा एक संयमी आणि राजकारणाच्या पलीकडे असा त्यांचा चेहरा होता। जरी ते एका पक्षाचे होते तरी देखील ते ज्याला म्हणतील राजकारणी नव्हते, ते विद्वान, विचारवंत, अर्थतज्ञ आणि सभ्य असे व्यक्तिमत्व होतं। मी त्यांना आदरांजली वाहतो। सब मिलके आज काँग्रेसच्या कार्यकाळात देशात अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या। या योजना यशस्वी करण्यामागे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अर्थतज्ञ म्हणून मोठा वाटा होता। त्यांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। भारतासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं, असं मत परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले। मनमोहन सिंग यांचं नेतृत्व शांत, अभ्यासू आणि दूरदृष्टीचं होतं। त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोलाचं योगदान दिल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा उल्लेख करत मोदींनी भारताला जागतिक स्तरावर मोठी ओळख दिली आहे, परंतु मनमोहन सिंग यांनीही देशाच्या राजकारणाला चालना देण्याचं काम केलं होतं, अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली वाहत मनमोहन सिंग यांच्या कार्याला प्रताप सरनाईक यांनी सलाम केला। देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी त्यांचं निधन झालंय आणि वयाच्या 92 वर्षी निधन होत असतानाच 1932 साली त्यांचा जन्म झाला होता पाकिस्तानातील त्यांच्या घरी। त्यावेळेस एकत्र आपण होतो आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर अतिशय उच्च पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आज या देशाचे पंतप्रधान म्हणून अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले होते। प्रामुख्याने माहितीचा अधिकार ही त्यांच्याच डोक्यातील जी कल्पना होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली। आपल्याला सर्वांच्या खिशामध्ये असलेलं जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच कल्पनेतून त्यावेळेस काँग्रेस सरकारनं केलं होतं। काही चांगलेही उपक्रम काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेले ते फक्त
आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये राबवले गेले होते. एक अर्थतज्ञ, RBIचे गव्हर्नर या इथपासून सुरुवात केलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ह्या देशासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नावाच्या माध्यमातून ज्या काही योजना पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्याच अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे करू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट चंदनवाडी यांच्या वतीनं आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय. ठाणे शहराचे जनसेवक भूमिपुत्र आमदार संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा बहुमतानं जनआशीर्वादानं विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट चंदनवाडी ठाणे आणि ठाणेकर प्रेमी यांच्या वतीनं गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब आहेर, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या हस्ते यावेळी संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशन कार्यालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवक आमदार आदरणीय संजयजी केळकर साहेब यांचं आज श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आध्यात्मिक सत्कार आज आयोजित केला होता. मला आनंद आहे की ज्या व्यक्तीने आपली पूर्ण 4थी टर्म आमदारकीची आहे, पण मी याला पूर्णपणे म्हणजे अनुभवी व्यक्ती आहे की तिकीट जाहीर झाल्यापासून 23च्या निकालापर्यंत चेहऱ्यावरती कुठेही दडपण नसलेलं उमेदवार म्हणजे आदरणीय संजयजी केळकर साहेब. याचा मागचा फक्त एकच ताकद, ती आध्यात्मिक ताकद त्यांच्या पाठीची ठाम होती. म्हणजे मी प्रचारामध्ये पॅनिक झालो होतो की साहेब आपल्याला लीड घ्यायचं आहे. मला सांगायचे लीड आपल्या 50-60च्या पुढे असणार आहे. आपली लढाई काळजी करू नका, जनता जनार्दन आपल्या पाठीशी आहे. आणि खऱ्या अर्थाने ठाण्याच्या जनतेने पुन्हा एकदा विधानसभेवर हॅट्रिक करायला पाठवलं आणि आजही या जनतेच्या वतीने जे जे लोकोपयोगी ज्या काही प्रश्न आहेत ते साहेब पुढचे 5 वर्षेही 100% विधानसभेत मांडणार आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की मागाशी मी सांगितलं की हा राजकीय सत्कार नव्हता, तरी सुद्धा मन राहत नाहीये. महाराष्ट्रातल्या संपूर्ण 288 आमदारांपैकी एकमेव आमदार आहेत की जनतेच्या मनातले मंत्री आहेत. मंत्रिपदासाठी त्यांनी कुठली गोष्ट कधी केली नाही आणि कधी मिळवायचा प्रयत्न केला नाही, पण जनतेच्या मनातले मंत्री म्हणून जे आज ह्या महाराष्ट्राची ओळख ज्यांची आजपासून तयार होणार आहे ते जनसेवक आमदार संजय केळकर साहेब. थँक्यू.